नमस्कार मित्रांनो, निवडणुकीची रणधुमाळी मतांचा महासंग्राम या मालिकेत आपला स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहे पुण्यप्रतापचे संपादक प्रदीप गायके यांच्याकडून निवडणुकीबाबत काही विशेष प्रश्नांचे उत्तर। प्रदीप, स्वागत आहे आपले। धन्यवाद। आपला म्हणजे आतापर्यंत पहिला प्रश्न तुम्हाला हे आहे का आतापर्यंत पहिल्या निवडणुका याबद्दल तुम्ही काय सांगणार? खरं म्हणजे जामनेर नगर परिषदेची स्थापना ही 2002 साली झाली आणि त्यानंतर आतापर्यंत 4 इलेक्शन्स नगर परिषदेचे झालेले आहेत आणि आता 5वे इलेक्शन हे हो घातलेलं आहे। 2002ला नगर परिषदेची स्थापना झाल्यानंतर जामनेर शहरामध्ये जातीय ध्रुवीकरण आणि एक जातीय दंगल घडल्यामुळे ती एक ऐतिहासिक निवडणूक होती आणि त्या 2003च्या निवडणुकीमध्ये सरळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी हे पहिल्यांदाच सिंबॉलवरती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकमेकांसमोर उभे राहिले आणि या निवडणुकीमध्ये जातीय ध्रुवीकरण होतं, एक जातीय दंगल झालेली होती। त्या पार्श्वभूमीवर ही जी दंगल झाली ही जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये एका बाजूला भारतीय जनता पार्टीकडनं युवा कार्यकर्ते ईश्वरप्पा पवार यांना उमेदवारी देण्यात आली। त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीची राज्यामध्ये सत्ता होती आणि त्या सत्तेच्या जोरावर नामदार गिरीश महाजन हे त्यावेळेला आमदार होते आणि त्यांच्या समोर काँग्रेस राष्ट्रवादीची फार मोठी मोठ होती आणि माजी राज्यसभा खासदार ईश्वरबाबूजी जैन यांचा त्या आघाडीला सपोर्ट होता आणि त्यावेळेला प्रदेश खजिनदार म्हणून राष्ट्रवादीचे ईश्वरबाबूजी जैन होते आणि त्यांनी त्यावेळेला त्यांचे कट्टर समर्थक राजू बोरा यांना उमेदवारी दिली आणि त्यावेळी अत्यंत घमासान झालं। एकीकडे मराठा बहुजन उमेदवार आणि दुसरीकडे एक मारवाडी उमेदवार अशा वेळी आणि त्याच दरम्यान जाती दंगल, हिंदू मुस्लिमचं एक गढूळ असं वातावरण, अशा या वातावरणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपली एक यंत्रणा सुरू केली। त्यांनी विकासाचा अजेंडा समोर आणला। त्यावेळेला त्यांचं एक वाक्य होतं, विध्वंस नव्हे विकास, आणि त्या एका वाक्यावर ते जामनेरकरांना अपील झालं आणि त्या अपील झाल्यानंतर एक हाती सत्ता त्यावेळेला त्यांना दिली। त्यावेळेला 14-6 असं त्यावेळेला त्याची सत्ता ही मिळाली। 14 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळाल्या, 6 जागा भारतीय जनता पार्टीला मिळाल्या। त्यानंतर 2004च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर या जामनेर तालुक्यामध्ये जी निवडणूक झाली ती सुद्धा जाती याच्यावर झाली। जाती आणि राजकीय ध्रुवीकरण 2004च्या विधानसभा निवडणुकीत झाल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी याच्यामध्ये फार मोठी दुफडी निर्माण झाली। नगराध्यक्षांविषयी काँग्रेसचा एक गट किंवा राष्ट्रवादीचा एक गट नाराज झाला आणि त्यांची दुफडी वाढत गेली। 2003 ते 2008 पर्यंतचा कार्यकाळ राजूभाऊ बोरा यांनी प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष होते, त्यांनी तो पूर्ण केला, परंतु अशा वेळेला त्यांची संघटना ही त्यावेळेला तुटत गेली। कारण 2004च्या विधानसभेमध्ये अपक्ष म्हणून संजय गरुडांनी उमेदवारी केली, राष्ट्रवादीचाच एक गट त्यांना मिळाला, ती काँग्रेस म्हणून पुढे आले आणि एका बाजूला इथे राजूभाऊंना उमेदवारी मिळाली। त्याच्यामुळे 2003 ते 2008 काँग्रेस राष्ट्रवादीसाठी कठीण काळ होता। त्यावेळेला त्यांच्यात दुफडी निर्माण झाली आणि 2008च्या निवडणुकीमध्ये गिरीश महाजन हे 3री टर्म आमदार झालेले होते आणि गिरीश भाऊंनी त्यावेळेला अतिशय चांगल्या पद्धतीने क्लीन स्वीप त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादीला दिला आणि 2008ला नगरसेवकांमधनं त्यावेळेला निवडणूक जे नगरसेवक येतील त्यांच्यातून नगराध्यक्षांची निवड होती आणि 15-5 अशी त्यावेळेला 5 जागा काँग्रेस राष्ट्रवादीला मिळाल्या। दोघं काँग्रेस राष्ट्रवादी वेगवेगळी लढून त्यांना 5 जागा मिळाल्या आणि भाजप याला 15 जागा मिळाल्या आणि त्यावेळेला साधना महाजन प्रथमच नगरसेवकांमधनं नगराध्यक्ष या ठिकाणी झाल्या। त्यानंतर 2013ला पुन्हा नगर परिषदेची निवडणूक आली। साहजिकच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या पक्षाची राज्यात सत्ता आणि ज्या पक्षाची सत्ता असेल तो पक्ष निश्चितच जोराने या ठिकाणी लढतो। अतिशय चांगली रसद 2013ला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या समोर असल्यामुळे त्यावेळेला ही एक चांगली निवडणूक झाली। गिरीश भाऊ महाजन आमदार होते, सत्ता काँग्रेस राष्ट्रवादीची होती, काँग्रेस राष्ट्रवादी एक संघ लढले, अतिशय चांगले लढले, निवडणूक चांगल्या पद्धतीने हँडल केली आणि त्यांना ते यशही मिळालं
पारस ललवाणी यांना लोकनियुक्त नव्हे नगराध्यक्षाचा चेहरा निवडणुकीच्याच वेळेला समोर आणला गेला आणि अशा वेळेला त्यावेळेलाही 14/6 जागा या भाजपला मिळाल्या आणि 14 जागा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला मिळाल्या आणि त्यांचा नगराध्यक्ष म्हणून पारस ललवाणी हेच त्यावेळेला पारस ललवाणी नगराध्यक्ष झाले आणि नंतरच्या काळात आपण बघितलं नामदार महाजन यांनी प्रथमच या तालुक्यात मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर 2.5 वर्षानंतर त्यांनी ती नगरपालिका नगरसेवकांची जो घोडाबाजार झाला आणि त्याच्यामध्ये परत ती नगरपालिका भाऊंनी त्यांच्या ताब्यात घेतली आणि 2018ची ही निवडणूक जी 25-0 अतिशय ऐतिहासिक निवडणूक झाली. गिरीश भाऊंनी जो शब्द लोकांना दिला होता की ही निवडणूक मी एकतर्फी करेन आणि तसंच वातावरण होतं, कारण राज्यामध्ये सत्ता काँग्रेस राष्ट्रवादीची नव्हती आणि खाली आमदार पण काँग्रेस राष्ट्रवादीचा नव्हता. अशा वेळेला साहजिकच आणि नामदार म्हणून गिरीश भाऊ महाजन अत्यंत जवळचे होते आणि त्यावेळेला फुल फार्मामध्ये ते होते आणि देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि मग जामनेर शहरात फार मोठा निधी ते आणू शकतील आणि फार मोठी आपली विकास होईल या आशेने लोकांनी सरळ हाताने त्यांना एक हाती सत्ता त्यावेळेला दिली. जवळजवळ 25-0 म्हणजे 24 नगरसेवक आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष पहिल्या महिला लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून सौ साधना महाजन या त्या ठिकाणी मोठ्या फरकाने निवडून आल्या. फार मोठं अंतर होतं. त्याही वेळेला बहुजन किंवा अल्पसंख्याक असा तो हे रंगला की छोट्या समाजालाच परत नगराध्यक्षपद दिलं गेलं. माळी समाजाने त्यावेळेला क्षत्रिय माळी समाजाचे अध्यक्ष जे उत्तम पवार सर होते त्यांच्या धर्मपत्नी आणि प्राध्यापक असलेल्या अंजली पवार यांना त्यावेळेला उमेदवारी देण्यात आली, परंतु तरीही गिरीश भाऊ यांनी एक हाती नव्हे एक व्हाईट वॉश या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला दिला आणि 25-0 ते झालं. आता आगामी निवडणूक ही कशा पद्धतीने होईल याबाबत विशेष आपण काय सांगाल? आज आगामी निवडणुकीबद्दल सांगायचं झालं तर आपण बघू शकतो राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका खूप घातलेल्या आहेत, परंतु अशा वेळेला जामनेर नगर परिषदेच्या निवडणुकीचा विचार जर आपण केला तर आज नगर परिषदे निवडणूक होऊ घातलेली आहे. यावेळेला भारतीय जनता पार्टी असेल किंवा नामदार गिरीश भाऊ महाजन असेल यांनी 2008 ते 2023 हा लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ आणि त्यानंतर 2 वर्षाचा हा प्रशासक यांचा कार्यकाळ, ह्या जवळपास 7 वर्षामध्ये नामदार महाजनांनी त्यांची सत्ता असताना यामध्ये फक्त महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षाचा कार्यकाळ सोडला तर पूर्ण वेळ गिरीश भाऊ मंत्री होते. नामदार यांनी परत फडणवीस यांच्या जवळचे होते आणि 2.5 वर्षाच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्र्यांच्या काळातही त्यांनी निधी खेचून आणला. अशा वेळेला एकीकडे फार मोठा विकास जामनेर शहरामध्ये आज दिसतोय, तो आपण नाकारून चालणार नाही. मी पत्रकार म्हणून माझं अनालिसिस असं आहे की खरोखर या 10 वर्षाच्या काळापेक्षा ह्या 5 वर्षामध्ये 2018 ते आतापर्यंतच्या काळामध्ये सोनबर्डीचा विकास असेल किंवा शहरातला आपल्याला विकास दिसतोय. अशा वेळी जो राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल यांच्यामध्ये कोणताही समन्वय नाही. महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नाही. महाविकास आघाडीची कोणतीही संघटन ताकद आज शहरामध्ये दिसत नाही. एक जामनेर पुण्यामध्ये एखादी वार्ड असेल किंवा एखादी वार्डामध्ये एखादी सक्षम उमेदवार मिळेल किंवा गावामध्ये कुठेतरी 1-2 ठिकाणी वार्डात सक्षम उमेदवार मिळेल अशी परिस्थिती जरूर आहे, परंतु प्रत्येक वार्डामध्ये तुल्यबळ उमेदवार हा यांना मिळेल महाविकास आघाडीला अशी परिस्थिती नाही. आपण जरी म्हटलं की 2024ची जी विधानसभा झाली त्या विधानसभेमध्ये जर आपण फरक पाहिला म्हणजे गिरीश भाऊंच्या मताचा आणि सरांच्या मतांचा महाविकास आघाडी आणि भाजपाच्या मतांचा फरक तर तो साधारणतः 3-3.5 हजार मतांचा फरक आहे. त्याच्यापेक्षा तो मोठा फरक नाहीये, पण तो फरक असताना ती निवडणूक 1-2 लोकांमधली निवडणूक होती. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. ही कार्यकर्त्यांची निवडणूक असताना कोळपे सरांना त्यांनी मतदान केलं, परंतु खालच्या लोकांना तीच लोक चॉईस करतील असं नाही किंवा इकडे गिरीश भाऊंना ज्या लोकांनी तिथे काही ना काही तिथे सुद्धा लिकेज होईल, इथेही लिकेज होईल, पण संघटन असतं एक संघटनेच्या जोरावर आणि एक जर संघटन कौशल्य संघटन म्हटलं तर आज जामनेर शहरामध्ये महाविकास आघाडीचं संघटन 0% आहे. फक्त एक आपण याच्यातून इतकंच लक्षात घेऊ शकतो, आताचे एक सुलेमानचं प्रकरण जे झालं त्या प्रकरणामध्ये एक अल्पसंख्याक समाजामध्ये
त्याबद्दलचा रोष आहे. जे संबंधित जे गुन्हेगार होते ते कुठेतरी कोणत्या तरी संघटनेशी पक्षाशी संलग्न आहे, ही एक भावना ही अल्पसंख्याक समाजामध्ये झालेली आहे. आणि देशातील आणि इतर वातावरण जरी जामनेर शहरात गिरीश भाऊ बऱ्याच वेळेला सामाजिक सलोखा जातीय सलोखा जरूर राखत असतील, परंतु राज्य पातळी आणि देश पातळीवरचं भारतीय जनता पार्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन अल्पसंख्याक समाजाचा तो आजही माझ्या मते तरी नकारात्मक आहे. परंतु अशाही परिस्थितीमध्ये जी खालची वाढ रचना असते, लोकल इलेक्शन असतात, त्यामुळे मुस्लिम समाजाला आमच्या वार्डात आमच्या भागात आमच्या समाजाचा विकास काय असेल तो ते अभिप्रेत धरतात आणि लोकलला काय राजकारण आहे त्यावर ठरवतात. आता ते लोकल राजकारण समोर ठेवणार आहेत की ते राज्य पातळीवरचं देश पातळीवरचं ते टार्गेटेबल राजकारण ठेवणार आहे तो वेगळा विषय. परंतु मला तरी असं वाटतं की ही येणारी जी निवडणूक असेल ही निवडणूक मला ऐतिहासिक अशी निवडणूक तुमच्या समोर. या निवडणुकीत विजय नक्की मला आज तरी विजय हा नक्की भारतीय जनता पार्टी आणि गिरीश महाजन यांचा दिसतोय. परंतु आणि हा विजय नक्की आहे आणि त्यांनी 27-0ची घोषणाही केली आहे. परंतु तसं वातावरण पण आहे, कारण महाविकास आघाडीत कोणताही समन्वय राहिलेला नाही. परंतु लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी एक जर महाविकास आघाडीकडनं तुल्यबळ उमेदवार दिला गेला, मोठ्या समाजाचा उमेदवार समोर आला आणि अल्पसंख्याक समाजाची त्याची जर मोड जुळली गेली तर निश्चितच एक फाईट म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी फाईट होईल. परंतु मला खाली तरी जे 26 नगरसेवकांची निवडणूक आहे ती फ्रेम जी आपण एक पॅनल बनवताना जी फ्रेम असते ती फ्रेम पूर्ण बनली पाहिजे आणि फ्रेम बनवल्यानंतरच तुम्ही लोकांसमोर जाऊ शकाल. आणि लंगडं पॅनल जर घेऊन जाल तर निश्चितच त्याचा परिणाम वरच्या सीटसाठी पण होतो, खाली होतो. आज यांची जी फ्रेम आहे भारतीय जनता पार्टी किंवा भाऊंची जी फ्रेम आहे ती पक्की दिसते आपल्याला, परंतु महाविकास आघाडीची अशी कोणती फ्रेम दिसत नाही. आणि महाविकास आघाडीकडनं जे लोक आहेत, जे लोकांनी नगराध्यक्षपद सांभाळलं आहे त्यांची भूमिका तर स्पष्ट नाही. त्यात एक लोकनियुक्त नगराध्यक्ष राजू यांनी स्पष्ट सांगितलं की मी राजकीय संन्यास घेतला आणि त्यांनी तो जैन स्थानकामध्ये घेतलेला आहे आणि जैन मुनी समोर घेतलेला आहे. म्हणजे ते तत्व त्यांच्यासाठी म्हणजे उद्या यायचंही म्हटलं तर काय टाळायचा असा विषय आहे. आणि दुसरे नगराध्यक्ष आहेत त्यांची भूमिका अजून इतकी काही आपल्या समोर स्ट्रॉंग आलेली नाही की त्यांची प्रेस झाली, त्यांनी घोषणा केली, त्यांच्या कार्यकर्त्यासमोर ते बोलत आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांना ते भर देत आहेत, परंतु अजूनही ते सार्वजनिक आले नाही. त्यांची भूमिका तिथे त्यांनी व्यक्त केली. आता आपल्या मते आगामी निवडणुकीत जाती समीकरणावर आधारित असेल का? मला तरी नगरपालिका स्थापन झाली त्याच्या अगोदरही ग्रामपंचायत पासून साधारणतः मला ज्या वेळेला राजकारण कळायला लागलं तेव्हापासून तरी मला वाटत नाही की आपल्या शहरामध्ये जातीय समीकरण असं घट्ट बसलं. त्याचा तुम्हाला मी एक आपण मागोवा घेऊ. 2003च्या निवडणुकीमध्ये ईश्वरप्पा वाघ यांना उमेदवारी दिली गेली. त्या निवडणुकीमध्ये आप्पांना उमेदवारी एक मराठा समाजाचा कॅन्डिडेट होता. माडी मराठा मुस्लिम तिघ समाजाची जी वोटिंग होती ती समप्रमाणात होती, बरोबर. तरी सुद्धा अल्पसंख्याक समाजाचे राजू बोरा यांना लोकांनी निवडून दिलं. शहराने वन साइड एका समाजाला निवडून दिलं का? नाही दिलं. म्हणजे मराठा समाज बहुसंख्या असल्याने दिलं का? नाही. अल्पसंख्याक मारवाडी समाजाचा नगराध्यक्ष झाला. त्यानंतरची इलेक्शन झालं 2008चं, त्याही इलेक्शनमध्ये तुम्ही वार्डात जर बघितलं तर असं कुठेच दिसलं नाही. भारतीय जनता पार्टी आणि पक्षाचा सिंबल यावरतीच त्या निवडणुका झाल्या. 2013च्या निवडणूक बघितली आपण, त्याही निवडणुकीत तसंच झालं. त्याही निवडणुकीत नगरसेवकांमधनं होती किंवा 2008ची पण होती. पण त्या निवडणुकीतही गिरीश भाऊ असेल किंवा महाविकास आघाडीचे नेते असतील यांना का म्हणून वाटलं नाही की आपण बहुजन समाजाच्या मराठा माडी यांना नगराध्यक्ष करावं. भाऊंनाही 2008ला ते वाटलं नाही आणि 2013ला तर पारस लंबांना डिक्लेअर केलं होतं. तरी मराठा माडी जे बहुसंख्य समाज आहे, जातीचा आपण जर विषय केला तर त्या समाजांनी परत पारस लंबांना मॅन्डेट दिला, त्यांना हे दिलं. म्हणजे भाऊंची 4थी टर्म असतानाही भाऊंची इतकी ताकद असताना त्यांनी त्याच वेळेला माझी अगोदरच्या नगराध्यक्ष साधना माझ्या होत्याच, तरी लोकांनी मॅन्डेट कुणाला दिला? पारस लंबांना दिला. तिथेही बहुसंख्य दिला. त्यानंतर 2018ची निवडणूक तर एक माडी समाज जो एक बहुसंख्य इथे समजला जातो, सर्वात जास्त मत आहे
त्या समाजाच्या अध्यक्षांच्या पत्नीला उमेदवारी दिली की ते क्षत्रिय माळी समाजाचे बऱ्याच वर्षापासून अध्यक्ष आहे, सक्रिय राजकारणात आहे आणि जी कॅन्डिडेट त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्या प्राध्यापक होत्या, त्या स्वतः लिडरशिप करणाऱ्या होत्या, तरी त्यांनी दिलं नाही. त्यामुळे मला नाही वाटत की जातीय समीकरण किंवा जातीवर इथे राजकारण होतं. हा खाली जे वार्ड असतील तिथे ग्रामपंचायत लेवलला जसं असं आपण म्हणतो भावबंदी असते, त्याप्रमाणे खाली वार्डाच्या ठिकाणी समजू शकतो आपण की बा तिथे ज्या ज्या मोठ्या समाजाचे माळी समाज असेल त्यांचं वोटिंग जास्त प्रमाणात असतं. वार्डामध्ये 2,500-3 हजारापर्यंतचा वार्ड आहे, 35. त्याच्यामध्ये जर एखाद्या समाजाचं 1000 मतदान असेल तर त्याच्यासमोर त्याच जातीचा उमेदवार दिला जातो, दोघं तेच उमेदवार देणार. आता उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपा अंतर्गत कल निर्माण होऊ शकतो का आणि याचा फायदा विरोधक घेतील अशी शक्यता आहे का? खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये जे इच्छुक आहेत आता त्यांच्याकडे 26 जागा आहेत आणि इच्छुकांची संख्या 100 आहे. 26 जागा असल्यानंतर बाकीचे लोक नाराज होणार याबद्दल तू म्हणत नाही, परंतु त्यांच्यामध्ये बंड करण्याची ताकद आहे का? त्या लोकांमध्ये बंड करण्याची ताकद नाही. त्या लोकांमध्ये बंड करण्याची ताकद नाही. अजून राहिला दुसरा विषय की नामदार महाजन हा एक खामी तंबू, म्हणजे ज्याला म्हणतो बॉस म्हणजे भारतीय जनता पार्टीचा प्रमुख, म्हणजे भाऊंनी जिथे सांगितलं तो नाराज झाला, त्याला सांगितलं की तो थांबणार आहे. ह्या आतापर्यंतचा इतिहास आहे. मला तुम्ही सांगा आतापर्यंतच्या इतिहासात 2023चा अपवाद वगळता, खोडके सरांच्या प्रवेशाचा अपवाद वगळता आतापर्यंत नामदार महाजनांच्या पुढे जाण्याची हिंमत कोणी केली नाही. ठीक आहे, खोडके सर गेले असतील त्यांच्या विरोधात, पण इतर कोणी केली का? मला तरी तसं वाटत नाही. आणि भाऊ ते जे होईल बंडाळी होईल त्याला निस्तारगीर आणि बॉस इज ऑलवेज राईट या शब्दाखाली सर्व लोक शांत बसतील. मला त्याच्यात बंडाळी होईल हे बिलकुल वाटत नाही. आता जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी साधना महाजन यांच्या विरोधात असा तुल्यबळ उमेदवार विरोधकाजवळ आहेत का? असे असेल तर कोण असू शकतो? बघा, ही निवडणूक आहे. आपण 2024ची विधानसभा पाहिली, त्याही वेळेला असं वाटत होतं की इलेक्शन वन साईड आहे, म्हणजे एकच बाजूने इलेक्शन कल आहे इलेक्शनचा असं वाटत होतं. गिरीश भाऊ 70-75-80 हजार, कारण ज्या लोकांनी निवडणुका लढवल्या 2-2-3-3 विधानसभेच्या, ते संजयदादा गरुड, प्रदीप शेठ लोढा, ही जे तालुक्यातली मातंबर मंडळी होती ती मंडळी याच्यात आलेली होती भारतीय जनता पार्टी. आणि अशा वेळेला साहजिकच वाटत होतं की काय तालुक्यामध्ये आता कोणी आहे नाहीच, परंतु महाविकास आघाडीने तो डाव रचला आणि त्या डावामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्येच घुसखोरी केली आणि भारतीय जनता पार्टीचाच त्यांच्याच पब्लिक बदला उमेदवार आणला आणि ती निवडणूक एका वेळेला निवडणूक सुरू झाली आणि निवडणूक बघू शकता तुम्ही परत असे घडू शकतो जामनेरमध्ये का? जामनेरमध्ये एक मला जामनेरच्या अंतर्गत राजकारणात काहीतरी शिस्त आहे की भारतीय जनता पार्टीतून कोणता तरी तुल्यबळ उमेदवार येऊ शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही. किंवा महाविकास आघाडीचा असा प्रयत्न राहणार आहे की आपण पुन्हा एकदा बहुजन कार्ड खेळावं, म्हणजे बहुसंख्य समाजाचं कार्ड खेळावं, बहुसंख्य समाजाचं कार्ड खेळावं की जेणेकरून ते कार्ड समोर येईल, त्या जातीची आपल्याला अधिकची मतं मिळतील. आणि आता सुलेमान तडवी प्रकरणाने अल्पसंख्याकांमध्ये फार मोठा रोष आहे, ही महाविकास आघाडीची एकंदरीत धारणा आहे किंवा त्यांना तसं वाटतं. त्यामुळे इलेक्शन जसं जसं जवळ येईल तसं तसं आपण सांगू शकू. पण मला आज तरी असं वाटतंय की इलेक्शन आज पाहिजे तसं रशमध्ये नाही, पाहिजे तसं ते त्या पिकअपमध्ये आलेलं नाही. आज तरी मला असं वाटतं की 27-0 सारखीच परिस्थिती आहे, असं मी माझ्या दैनिक पुण्यप्रतापच्या आर्टिकल पण लावलं होते. आजच्या परिस्थितीनुसार उद्या परिस्थिती काय बदलते, काय होतं, खालचं पॅनल कसं बसतं, खालची ही लोक कशी उमेदवारी देतात, ही कशी देतात, किती ठिकाणी अजून लोकांना उमेदवार मिळता की नाही मिळता, काही इथे भानगडी होतात अंतर्गत, ते जास्त होतं. कारण हा कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. असंही होऊ शकतं की भावना अंतर्गत याचा काही नाही तो परिणाम होऊ शकतो, परंतु आज रोजी तरी इलेक्शन वन साइड आहे. आता मंत्री गिरीश महाजन यांनी निवडणूक घोषणा होण्या अगोदरच 27-0 होऊ शकते असा नारा दिलेला आहे. काय वाटतं तुम्हाला? त्यांचा जो नारा आहे तो त्यांच्या संघटनेच्या, त्यांची जी संघटनेची ताकद आहे आणि त्यांचं जे शहरातलं संघटन आहे
आणि एकंदरीत आपण पाहतोय की विधानसभेच्या निवडणुकीनंतर 3-3.5 हजाराचा फक्त फरक त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी शहरामध्ये डबल ग्रीप पकडलेली आहे आणि डबल ग्रीप पकडून त्यांचं संघटन कौशल्य अतिशय जोमात सुरू आहे. त्यांच्याकडे नेटवर्क आहे, त्यांच्याकडे बूथ यंत्रणा आहे, सर्व आहे. हा एक भाग तुम्ही निवडणूक रणनीतीला सोडा. तर सर्वात महत्त्वाचं त्यांचा जो आत्मविश्वास जो आहे, 27-0 सांगण्यामागचा त्यांचा आत्मविश्वास आहे की जामनेर शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात विकास कामं झालेली आहेत, बरोबर. आणि ही विकास कामं झालेली असताना सोनबर्डीचे टेकडीवर बघता तुम्ही, म्हणजे मी जातो, मलाही वाटतं तिथे की बाहेरच्या जिल्ह्यातून लोक येतात. आपण 2-3 जे आपले रोड आहेत आणि आपल्या शहराच्या 3 बाजूंनी या शहरात जी रोड येत आहेत त्या रोडाला डिवायडर, म्हणजे येताना जी एंट्री होते तर लोकांना विस्तृत असा रोड दिसतो. तुम्ही इकडनं आले तुम्हाला डिवायडर दिसेल, तुम्ही भुसावळवरनं आले म्हणजे शहरात एंट्री करताना 3 बाजूने ते लाईट लागले. तो एक विकास लोकांच्या समोर आहे. आणि दुसरा विकास एक सांगू शकतो की जामनेरमध्ये आजूबाजूच्या परिसरात केळी उत्पादक शेतकऱ्यांचा भरणा मोठ्या प्रमाणात आला आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांमुळे इथे जे मजूर वर्ग आहे त्यांचा भरणा वाढला आणि त्याच्यामुळे परत ग्रीप, विकासाची जी ग्रीप आहे तशी होते आणि आजूबाजूला सिंचनाच्या व्यवस्था होत आहेत, बरोबर. त्याच्यामुळे आपोआप जामनेर शहरात राहायला येतं. आणि जामनेर शहरामध्ये सर्वात महत्त्वाचं शिक्षण पंढरी आहे. शिक्षण पंढरीत काय चाललं ते सोडून द्या, पण तरी आज शिक्षण पंढरी जामनेरमध्ये शिक्षण पंढरी म्हणूनच पाहिलं जातं. आणि ही याच्यासाठी लोकांना राहण्यासाठी आणि इथे स्थायिक होण्यासाठी फार मोठा वाव असा आहे की तिथे शांतता आहे, इथे बाकीच्या शहरासारखी गुंडगिरी. त्यामुळे त्यांना या जे सर्व ज्या गोष्टी ते लोकांसमोर अपील करतील आणि तोच त्यांना आत्मविश्वास आहे. आणि ते आता इतक्या ठिकाणच्या निवडणुकीची मॅनेजमेंटच ते करतात भारतीय जनता पार्टीची राज्याची, पण त्यांच्या होमग्राऊंडवर तर त्यांचा तेवढा आत्मविश्वास असणारच ना. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदारांचा कल बदलेला दिसतो का? जसं विधानसभेला मला दिसलं की विधानसभेला एक भाऊ 6 टर्म निवडणुकीला उभे होते आणि 6 टर्मची जी अँटी इन्कमन्सी होती गिरीश भाऊंच्या विषयी ती लोकांमध्ये दिसली आणि तुटलेला पाटलेला माणूस आला नाही उभा राहायला भाऊंच्या समोर. त्यावेळेला त्यांच्याबद्दलची ती ही दिसली, परंतु आताच्या निवडणुकीमध्ये दिसेल असं काही मला वाटतं. निवडणुकीत पारदर्शकता येण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांना कशा पद्धतीने काम केले पाहिजे? सर्वात महत्त्वाचं आपल्या जामनेर तालुक्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी हे अत्यंत एक कल्ली आणि जे निवडणूक अधिकारी आहेत म्हणजे त्या निवडणूक प्रक्रियेतले प्रमुख अधिकारी, मग आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवरच आक्षेप आहे की ते कोणतीही निवडणूक या ठिकाणी पारदर्शकपणे घेत नाही, अत्यंत चुकीच्या पद्धतीने घेतात. म्हणजे इव्हन खालची त्यांची जी कर्मचारी लोक आहेत, म्हणजे माझा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर आक्षेप आहे की जी खालची लोक आहेत ती खालची लोक त्यांना चुकीच्या पद्धतीने डायरेक्शन करतात आणि डायरेक्शन करून त्यांना चुकीची माहिती देतात. आणि ज्या वेळेला BLOची मीटिंग होते त्यावेळेला BLOंना काही शंका असतात तर त्या शंका एकाच पक्षाला कशा फॉर होतील अशा पद्धतीने निवडणूक निर्णय अधिकारी असतील, निवडणुकीचे कर्मचारी असतील, निवडणुकीचे लोक असतील आणि निवडणूक अधिकारी ज्या प्रमाणात बाहेरून काही मटेरियल आणायचं असेल किंवा बाहेरून काही वस्तू आणायच्या असतील त्या ती मॅनेजमेंट खाजगी व्यक्तीकडनं आणायची तिथे आणि खाजगी व्यक्तीकडनं आणाय ती एकाच विशिष्ट ठिकाणी दिली जाते. म्हणजे माझा आता असा अनुभव आहे की विरोधकांना याद्या निवडणुकीपर्यंत दिल्या जात, एकाच पक्षाला दिल्या जातात आणि काही विरोधक त्यांना दिल्या जात नाही, अशी परिस्थिती आहे. पत्रकार म्हणून माझं 100% याच्यावर आहे की आपल्या तालुक्यात पारदर्शी निवडणूक होत नाही आणि याला सर्वस्वी अधिकारी जबाबदार आहे. म्हणजे काही ठिकाणी कॅमेऱ्यांची आता शहरामध्ये 26 वार्ड आहेत, बरोबर. 26 वार्ड हे आता साधारणतः 61 बूथ राहतील आपले किंवा 40-45 बूथ असतील ते आपले. त्या बूथवरती प्रत्येक बूथवर कॅमेरा, मागच्या वेळेला अर्ध्या बूथवरती कॅमेरा नव्हता, शेवटच्याला. बरं होतं काय की पोलीस डिपार्टमेंट आणि निवडणूक निर्णय अधिकारी की ते पूर्ण मॉप त्या बूथच्या दरवाजापर्यंत आलेला असतो. तिथे जे कार्ड असतात दिलेले त्याच लोकांना तिथे परवानगी असते, पण ते सरळ पारदर्शी निवडणूक आपल्या तालुक्यामध्ये होत नाही. अधिकारी याच्यामध्ये हलगर्जीपणा करतात आणि याला जबाबदार
सर्वच पक्ष आहेत, सर्वच राजकीय पक्ष आहेत, त्यांची 4 माणसं मध्ये घुसली म्हणजे आमचं वाटतं की आमची 2 माणसं गेली पाहिजे, म्हणजे ती 2 माणसं गेली की दोघं शांत. परंतु तिथे येणारा